हॅलो नमस्कार, मी अनिता. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरचा कुलदैवत खंडोबा राया यांचे दर्शन करवणार आहे. तर जेजुरीमध्ये जसे खंडोबा आहेत तसेच इथे आमच्या गावाकडे पण खंडोबाचं मंदिर आहे. भालकी आणि बिदर याच्यामध्ये मैलार गाव आहे. या गावाचं नाव खानापूर पण आहे. तर मैलार गावामध्ये यांना मैलारचा मल्लण्णा पण म्हणतात. हे खंडोबा रायाचंच मंदिर आहे. तर चला आमच्या गावाकडच्या खंडोबा रायाचं मंदिर बघा. खूप छान मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आम्ही जेव्हा पण गावाला येऊ तेव्हा आमच्या देवाचं दर्शन केल्याशिवाय जात नाही. तर चला बघा आमच्या घरच्या देवाचं मंदिर कसं आहे. मल्हारी येळकोट येळकोट घे, शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे. काय टाका शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे, शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे, शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे, शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे. टाका काय होणार दिसणार आहे. ह्या मैलार गावाच्या पण खूप स्टोऱ्या आहेत. खूप खूप जुनं मंदिर आहे. इथे पण ह्या मैलारच्या मल्लण्णाचा अवतार का झाला आहे, देव इथे येऊन का बसले, ह्या सगळ्या बऱ्याच स्टोऱ्या आहेत. मला थोड्या माहीत आहेत, थोड्या नाही. तर कधीतरी नंतर सांगेन. तर भरपूर आहे. खूप जुनं गाव आहे, खूप जुनं गाव आहे. याच्यामध्ये खूप सारे शनिदेवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, जंगलामध्ये मंदिरं आहेत आणि खूप खूप छान मंदिरं आहेत. वेळ भेटला, कधी योग असा आला तर मी ते मंदिरंसुद्धा तुम्हाला दाखवेन. मग छान आमचं सगळं दर्शन झालं. आम्ही गावाकडे गेलो भालकीला. मग भालकीला गेल्यावर घरी संतोष आणि भाग्यश्रीकडे जाऊन जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर शेताला गेलो. बघा शेतामध्ये पेरणी वगैरे आमच्या झालेली आहे. लक्ष्मी माताचं दर्शन केलं आणि पेरणी झाली आहे. यावर्षी पाऊस जास्त नाही. सगळेजण पेरणी करून पावसाची वाट बघतायत. पाऊस काय पडेना झाला आहे. बघू आता काय काय होतं आहे. त्याच्यानंतर मग राहिलो दिवसभर राहून. थोडा काम होतं, ते सगळे काम वगैरे झाले आणि नंतर परत निघालो हैदराबादला. तर असं व्हिडिओ जसा जमेल तसा मी शूट करते, एडिट करते, बनवते, प्रयत्न करते, काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आवडत असतील, माझं प्रयत्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण जरूर करा. असंच गावाकडचे व्हिडिओ पण माझे सगळे मी दाखवत राहीन. आमच्या गावाकडे बघण्यासारखं खूप काही आहे. माझ्या गावामध्ये भालकीचा किल्ला आहे. अजून
बरंच काही आहे बघण्यासारखं. जसं वेळ येईल, योग येईल, माझे चॅनल ग्रो होईल तर मी नक्की दाखवेन. आमचं गाव खूप मोठं गाव आहे. तर तिथून मग नंतर आम्ही हैदराबादला राहतो. मुलांचं शिक्षण आहे, ड्युटी आहेत, मुलांना नोकरी जॉब असल्यामुळे आम्ही इकडेच राहतो. मुलं लहान असल्यापासून हैदराबादला शिफ्ट झालेलो आहोत. आता मुलांची शाळा झाली, सगळं शिक्षण वगैरे संपलं, ड्युटीला लागलेत, एका मुलाचं लग्न झालं आहे. सगळं व्यवस्थित छान चाललं आहे. तर असंच पूर्वी मुंबईला राहायचो तेव्हा 1-1 वर्ष यायलाच भेटत नव्हतं गावाकडं. आता जवळ आहे हैदराबाद ते भालकी, जास्त दूर नाही. 2 ते 3 तासामध्ये गाव येतं. तर जेव्हा आठवण आली, जेव्हा काही काम असलं की लगेच आम्ही जातो गावाला. जाणं येणं आमचं होत राहतं. त्याच्यामुळे माझ्याकडे गावाकडची सगळी मंडळी, सासू सासरे, दीर जावा सगळ्यांना मी व्हिडिओमध्ये दाखवतच राहते. आणि तुमचा प्रतिसाद छान मिळाला, तुमचा सपोर्ट छान मिळाला तर मी नक्की माझा पूर्ण परिवार पण तुम्हाला दाखवत जाईन. व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता निघालो आहे हैदराबादला. तर जाता जाता बराच वेळ झाला, रात्रीचे 3 वाजले होते घरी जायला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.